हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. खूप अ, काहीतरी मिळावं म्हणून सुरुवात केली होती. असं वाटलं की करूया आपण, कारण जेणेकरून आपल्याला कुठेही जाता येत नाही आहे. आपण घरात बसूनही काही 4 पैसे मिळतील या हिशोबाने हे यूट्यूब चालू केलं होतं. तरी मला वाटतं की 15 दिवस मी दीड महिना कंटिन्यू होते. मी सगळं माझे मागची जी लाईफ होती, मी सगळं काही तुमच्याशी शेअर केलं होतं, की कसं माझ्या मिस्टरांचं लाईफ कसं होतं, या ॲक्सिडेंट वगैरे कसं आम्ही त्यातून सर्वाईव्ह केलं. आम्ही कसं त्या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडलो आणि हळूहळू निघण्याचा बाहेर प्रयत्न करतच होतो. काहीतरी करावं लागतं. आपण काही केल्याशिवाय कुठलीही गोष्ट मिळत नाही. म्हणत नाही, की प्रयत्न केल्याशिवाय काहीही साध्य होत नाही आहे आणि तेच करत होतो. असं वाटलं, की ठीक आहे, झालं ते भरपूर वाईट झालं, आता काही वाईट होणार नाही आहे आणि जाऊया आपण पुढे हळूहळू जाऊया. मार्ग काढत जाऊ, मार्ग मिळेल. पण पुन्हा असं वाटतंय की 4 पावलं मागे चाललोय. जसं की ही माझी छोटी मुलगी, हिची तब्येत सध्या आता खराब आहे. खूप धावपळ चालू आहे आणि तुम्हाला माहिती आहे, पैसा खूप महत्त्वाचा आहे. सध्या पैशांची खूप गरज आहे. जर खरंच पैसा असता या आपल्याकडे काहीतरी असतं, तर आपण पटकन एखादी अडचण आलेली आहे, तर आपण लगेच प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये गेलो असतो. पटकन आपण ट्रीटमेंट घेऊ शकलो असतो. पटकन प्रत्येक गोष्टीचं निदान होऊ शकलं असतं. ह्या सगळ्या गोष्टींना वेळ लागतोय. अडचण पैसा. पैसा नसल्यावर माणसाला खूप सारी धावपळ करावी लागते. अक्षरशः आम्ही रिपोर्ट्स काढण्यासाठी जे KM हॉस्पिटलला जातोय, सकाळी जे घरातून 6-7ला जातोय ना, तर रात्री घरी यायला 9-10 वाजतात. का तर आपल्याकडे पैसा कमी पडतो. तुम्हाला मी सांगेन, आम्हाला सिटी स्कॅन काढायला सांगितला होता आणि आम्ही प्लेन सिटी स्कॅन बाहेरून प्रायव्हेटवरून काढला होता, की झटकेपट आपल्याला काम होईल. पण डॉक्टरांनी हे सांगितलंच नाही, की आपल्याला कॉन्ट्रास्ट सिटी हवा आहे. प्लेन सिटी स्कॅन केला, त्याला ₹5,000 गेले. कॉन्ट्रास्टला तर खूप जास्त खर्च आहे, कारण तो डीपमध्ये करावा लागतो. मग तो विचार केला, की आता बाहेर खर्च कुठे करणार, म्हणून आपण KMलाच करूया. कारण KMला जाणं येणं परवडत नव्हतं, म्हणून आम्ही बाहेरच केला होता प्लेन सिटी स्कॅन. पण त्याची काही आवश्यकता नाही आहे, तो वेस्ट गेला. मग आम्हाला कॉन्ट्रास्टसाठी करावा लागला. तो शनिवारी आम्ही गेलो होतो आणि तुम्हाला सांगेन, सकाळी जे आम्ही तिथे 8 वाजता पोहोचलो, ते संध्या म्हणजे इव्हनिंगला 4 वाजता सिटी स्कॅन करण्यात आला. कारण कसं माहिती आहे, हे घ्या, तुमच्या डॉक्टरांकडे जा, तिथून लिहून आणा, तिथे IV लावून आणा, परत तुम्ही 56 नंबरला जा, पैसे भरा, खाली जा, तिथे तुम्ही काही ते फोल्डर घ्या, फोल्डर घेतल्यावर तुम्ही ते नाव टाका आणि फलाना फलाना कारण मग वरती घ्या, मग त्याला पाणी पाजा. ते एकही गोष्ट, कुठलीही गोष्ट त्यांनी एकदा सांगितली नाही. अक्षरशः आम्हाला एक सेकंदला, म्हणजे प्रत्येक वेळी आम्ही वर खाली करता करता, खाली जा वर जा, असं एक गोष्ट सांगायची आणि ते करता करता आम्ही 8 वाजता जे गेलो होतो, ते 4 वाजता सिटी स्कॅन करण्यात आला. तब्बल 4 वाजता विचार करा. आणि तिथे आम्ही दिवसभर होतो. 4च्या नंतर परत म्हणाले तासभर थांबा. परत थांबलो. परत खाली आलो. मग खाली इमर्जन्सीमधून परत तिच्या हातातून तो IV काढला आणि नंतर मग आम्ही घरी आलो. जर आपल्याकडे पैसे असते तर पटकन आपण प्रायव्हेटला गेलो असतो. लगेच तिथे सिटी स्कॅन, हां, 1-2 तास ठीक आहे, झाला असता पटकन. पण पैसे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत. सगळे रिपोर्ट्स, सोनोग्राफी म्हणा, एक्सरे म्हणा, जे ते फलाना फलाना काय काय 4 वेळा सोनोग्राफी करण्यात आली. प्रत्येकामध्ये त्याला प्रॉब्लेम आहे आतड्यांमध्ये. ब्लड टेस्ट वगैरे सगळे उपाशीपोटी जेवल्यानंतरचे सगळे 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 टेस्ट मला वाटते 3-3, 4-4 वेळा तिचे टेस्ट करण्यात आलेले आहेत. तरीही अजूनही आम्हाला क्लिअर का डॉक्टरांनी सांगितलेलं नाही की काय इश्यू आहे. आणि म्हणतात की जुन्या पेशंट्सला OPD फ्रायडेला असते आणि फ्रायडे टू फ्रायडे बघणार. आता मला वाटतं नेक्स्ट फ्रायडेला सुट्टी आहे, हॉलिडे. म्हणजे 18 तारखेला हॉलिडे आहे. म्हणजे गेलं कुठे 25 मला वाटते एप्रिलला. कसं, कुठून आपण कसं आपल्याला समजेल की आपल्या मुलाला काय झाले? खूप टेन्शन येतं. काही डॉक्टर्स म्हणतात की असं झालं तसं झालं, तर मी सांगू शकत नाही आहे. खूप रिस्की आहे. आता उद्या पुन्हा जाणार आहोत, बघूया कसं होतं काय होतं. पण सध्या पैशांची खरंच खूप गरज आहे. परमेश्वर असं का करतो ना, तेच कळत नाही कधी कधी. एखाद्याला खूप देतो, पण जिथे एखाद्याला गरज आहे तिथे देत नाही. त्याला असं कुणी म्हणत नाही की
पैशांचा पाऊस पडावा, पण जिथे गरज असावी तिथे तरी उपलब्ध असावा एवढंच म्हणणं असतं. अक्षरशः KMला वैताग आला. अजिबात तिकडचे तो स्टाफ, जो हाऊसकीपिंग स्टाफ असतो ना, तो अक्षरशः खूप विचित्र आहे. आज नाही होणार, उद्या नाही होणार, परवा नाही होणार, असं करता करता तब्बल 1 आठवडा गेला. शेवटी काल सिस्टर्सना म्हणाले, सिस्टर्स सिटीची डेट देणार आहात की नाहीत, सिटीची डेट देणार आहात की नाही, कारण 2 आठवडे 1 आठवडे झाले मी फिरते. नंतर मग त्यांनी कोण दुसरा हाऊसकीपिंगवाला त्याला फोन करून विचारलं. तो म्हणाला नाही नाही, हो हो, पेडियाट्रिक म्हणजे लहान मुलांची डेट वगैरे दिली जात नाही, त्यांचा एक दिवस फिक्स असतो. मग नंतर त्यांनी सांगितलं, मग आम्हाला वरती बोलवलं. म्हणजे विचार करा. काही जण म्हणतात तिथे तर कॉन्ट्रासेप्टिव्हसुद्धा होत नाही. म्हणजे खूप भूलभुलैया आहे. तिथे खूप सतर्क राहूनच कुठलीही ट्रीटमेंट घ्यावी लागते. मोजकीच लोक असे आहेत की जे क्लिअर आपल्याला काही गोष्टी सांगतात, सगळे क्लिअर सांगत नाहीत आणि खूप दिशाभूलही केली जाते. स्ट्रॉंग राहावं लागते. KM म्हटलं की खरंच खूप स्ट्रॉंग राहावं लागते. आम्ही करतोय, बघूया, होपसो लवकरात लवकर तिची ट्रीटमेंट कंप्लीट व्हावी. लहान आहे तर प्रयत्न होता ह्या यूट्यूबमधून काहीतरी मिळवण्याचा, जेणेकरून, पण बघूया हळूहळू तुम्हा सगळ्यांची साथ अशीच मिळावी ह्यापेक्षा. बाकी आता जास्त काही बोलू शकत नाही. चला पुन्हा भेटू का नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय. तर मी अशा काही गोष्टी मला वाटल्या तर मी सांगेन. जेव्हा हिंमत नसेल तेव्हा नाही बोलू शकणार. थोडीशी हिंमत करून व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत राहीन प्रत्येक वेळेला. तर बघू. चला पुन्हा भेटू.